सर्वांना नमस्कार. नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. आणि यापूर्वीचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की भेट द्या. रॉयल शेतकरी भाग 182 वा मराठी कथा. डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. अचानक बीपी खूप हाय झालाय आणि बाळाच्या गळ्याभोवती नाळ अडकल्याची शंका आहे. आम्हाला तातडीने सिझरिंग करावं लागेल, पण यात मोठी रिस्क आहे. डॉक्टरांचा आवाज कमालीचा गंभीर झाला होता. प्रियाने धावून शिवमचा हात घट्ट धरला. तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या होत्या. मम्मी तर तिथेच बाकावर कोसळल्या आणि रडू लागल्या होत्या. देवा, काय हे संकट! माझ्या सोन्यासारख्या सुनेला आणि बाळाला सुखरूप ठेव रे बाबा. पप्पांचेही हात थरथरत होते. त्यांना काय करावे हे सुचतच नव्हतं. शेवटी आकांक्षा त्यांच्या घरची सून असली तरी तिला मुलीसारखं जपलं होतं. मामा मामीचीही तीच अवस्था झाली होती. अशा कठीण प्रसंगात शिवम संपूर्ण कुटुंबासाठी ढाल बनून उभा राहिला होता. त्याने डॉक्टरांचा हात धरला आणि अतिशय धीराने म्हणाला, डॉक्टर, तुम्ही तुमची पूर्ण ताकद लावा. पेपरवर्क्स आणि पैशाची काळजी अजिबात करू नका. मी सगळं बघून घेतो. फक्त आकांक्षा आणि बाळ सुखरूप वार्डच्या बाहेर आले पाहिजेत. आम्ही आमचा 100% प्रयत्न करतोय मिस्टर शिवम, पण सिझरिंग दरम्यान पेशंटचा ब्लड लॉस होऊ शकतो आणि आकांक्षाचा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. तो अतिशय दुर्मिळ आहे. आमच्या ब्लड बँकेत सध्या या ग्रुपचा स्टॉक नाहीये. जर रक्ताची गरज पडली तर आमच्याकडे अगदी कमी वेळ असेल. तुमच्या कुटुंबात कुणाचं आहे का ओ पॉझिटिव्ह? डॉक्टरांनी घाईघाईने विचारलं. मामा मामी तर हताश होऊन नकारार्थी मान हलवली होती. कारण आकाशचं सुद्धा ब्लड ग्रुप ओ नव्हतं. फक्त आईसाहेबांचं होतं त्यांच्या घरात. आणि प्रियाचा ब्लड ग्रुप पण वेगळा होता. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये एकच शांतता पसरली. सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. तेवढ्यात शिवम पुढे आला आणि म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच निर्धार होता. डॉक्टर, माझं रक्त घ्या. माझा ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे. प्रियाने दचकून शिवमकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यात एकदम आशेचा किरण चमकला. तिने मनोमन आईसाहेबांचं स्मरण केलं. आईसाहेब नेहमी म्हणायच्या, आपलं रक्त खूप शुद्ध आहे आणि पवित्र आहे. ते नेहमी आपल्या माणसांच्या कामी आलं पाहिजे. आणि आज तीच गोष्ट खरी ठरत होती. आकांक्षा ही आईसाहेबांच्या सख्ख्या भावाची म्हणजे शिवमच्या मामाची मुलगी होती. शिवम आणि आकांक्षा हे सख्खे मावस मामी भावंड होते. आणि योगायोग असा की तीच आकांक्षा आज प्रियाच्या घरची सून झाली होती. नात्यांचे हे विणलेले जाळे किती अजब होते ना. आज वाड्याचे हे रक्त आपल्याच मामाच्या मुलीचे आणि प्रियाच्या वहिनीचे प्राण वाचवण्यासाठी धावून आले होते. उत्तम. वेळ न वाया घालवता तुम्ही लगेच लॅबमध्ये या, डॉक्टर म्हणाले. शिवमने प्रियाच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, प्रिया, तू मम्मी पप्पांना आणि मामा मामीला सावध. मी रक्त देऊन लगेच येतो. आकांक्षाला आणि बाळाला काही होणार नाही, हा माझा शब्द आहे. शिवम लॅबच्या दिशेने गेला. प्रिया त्याच्या जाणाऱ्या पाठीकडे पाहत उभी राहिली. संकट समयी देव माणसाच्या रूपाने येतो असं म्हणतात ना. आज तिला शिवमच्या रूपाने तो देवच दिसत होता. तासभर अत्यंत तणावाचा गेला. शिवम रक्त देऊन बाहेर आला. त्याचा चेहरा थोडा उतरला होता, पण डोळ्यात समाधान होतं. ऑपरेशन थिएटर बाहेर सर्वजण हात जोडून उभे होते. प्रिया सतत देवाचा धावा करत होती. तेवढ्यात ऑपरेशन थिएटरचा दिवा विझला. कॉरिडॉर मधील धाकधूक सर्वोच्च पातळीवर पोहोचली. दरवाजा उघडला आणि डॉक्टर हसतमुखाने बाहेर आले. त्याच्या मागे नर्सच्या हातात एक पांढऱ्या कापड्यात गुंडाळलेलं छोटंसं बाळ होतं. कॉंग्रॅच्युलेशन. काळजीचे काही कारण नाही. आई आणि बाळ दोघेही अगदी सुखरूप आहेत. मुलगा झाला आहे. डॉक्टरांनी आनंदाची बातमी दिली. देवा, तुझे कोटी कोटी आभार. मामा मामीने आणि मम्मीने पप्पांच्या गळ्यात पडून सुटकेचा श्वास घेतला. प्रियाच्या डोळ्यातूनही आनंदाश्रू वाहू लागले. नर्सने ते चिमुरडं गोड बाळ पहिल्यांदाच आत्या म्हणून प्रियाच्या हातात दिलं. प्रियानेही त्या लहानग्या जीवाकडे पाहिलं. त्याचे हिवलुसे हात पाय हलत होते. तिने बाळाला शिवम जवळ नेलं. शिवमने हसून बाळाच्या चेहऱ्याजवळ आपले बोट नेले आणि आश्चर्य म्हणजे त्या लहानग्या बाळाने शिवमचे ते मोठे बोट आपल्या चिमुकल्या मुठीत घट्ट पकडून ठेवले, एकदम बाहुबलीसारखं. बघा ना अहो, याला आताच समजतंय की याचे आणि याच्या मम्मीचे प्राण कोणी वाचवलेत ते. मामावरचा हक्क याने आताच दाखवायला सुरुवात केली.
प्रिया भावूक होऊन म्हणाली. शिवमच्या डोळ्यातही आनंदाचे पाणी आले होते. सगळेजण आनंदाच्या भरात असतानाच कॉरिडॉरमध्ये धापा टाकत कुणाल धावत आला. कुणाल कामाच्या निमित्ताने शहराबाहेर गेला होता आणि फोन आल्यावर तो सर्व कामं सोडून वादळासारखा धावतच आला होता पुन्हा. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. डोळ्यात भीती आणि काळजी स्पष्ट दिसत होती. आणि मम्मी पप्पा, तो म्हणाला. आकांक्षा कुठे आहे? कशी आहे ती? काय झालं तिला? त्याचा आवाज थरथरत होता. कुणाल शांत हो बाबा. काळजी करायची गरज नाहीये. आपली आकांक्षा अगदी ठीक आहे. आणि पप्पांनी सांगायच्या आतच प्रियाच्या प्रिया बाळाला घेऊन कुणाल समोर आली. आणि हा बघ कुणाल, तुझा छोटा बेबी. तू पप्पा झालास रे, प्रियाने हसून म्हटलं. कुणाल स्तब्ध झाला. त्याच्या पायाची हालचाल थांबली. समोर आपल्याच रक्ताचं, आपल्याच अस्तित्वाचा एक भाग असलेला ते छोटं नाजूक बाळ पाहून कुणाल पूर्णपणे भावुक झाला. त्याचे ओठ थरथरू लागले. त्याने हळूच जणू काही काचेची नाजूक वस्तू उचलावी तसे बाळाला प्रियाच्या हातातून आपल्या हातात घेतलं. बाळाला छातीशी धरताच कुणालच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. एका पुरुषाचा बाप होण्याचा तो क्षण अत्यंत अलौकिक होता. तो बाळाच्या छोट्या कपाळाचे मुके घेत राहिला. माझं बाळ, माझी आकांक्षा ठीक आहे ना? त्याने रडतच विचारलं. हो कुणाल, दोघेही सुरक्षित आहेत. आणि आज जर जावई बापूंनी वेळेवर रक्त दिलं नसतं तर खूप मोठी अडचण झाली असती, मम्मी म्हणाली. आकांक्षाचा ग्रुप ओ निगेटिव्ह होता, जो फक्त जावई बापूंच्या रक्ताशी मॅच झाला. मम्मीने डोळे पुसत सांगितलं. कुणालने बाळाला हळूच मम्मीच्या कुशीत दिलं आणि तो थेट शिवमजवळ गेला. त्याने शिवमला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, थँक्यू शिवम दाजी, थँक्यू सो मच. आज तुम्ही फक्त तुमच्या बहिणीचे प्राण नाही वाचवलेत, तर माझ्या संपूर्ण संसाराला आणि माझ्या बायकोला वाचवलं. हा उपकार मी जन्मात कधी विसरणार नाही. शिवमने कुणालची पाठ थोपटली आणि हसून म्हणाला, अरे कुणाल, उपकार कसले? आकांक्षा माझी बहीण आहे आणि तू माझा साला आहेस. नात्यात थँक्यू आणि उपकार नसतात. आता रडणं बंद कर आणि जा तुझ्या मुलाला आणि बायकोला बघ. जा. हॉस्पिटलच्या त्या पांढऱ्या कॉरिडॉरमध्ये जिथे काही वेळापूर्वी भीतीचं आणि संकटाचं सावट होतं, तिथे आता आनंदाचा आणि नात्यांचा दृढतेचा एक नवा प्रकाश पसरला होता. प्रियाने शिवमकडे पाहिलं. तिची छाती अभिमानाने फुगली होती. आपल्या नवऱ्याने आज तिच्या माहेरचा संसार कोसळण्यापासून वाचवला होता. काल रात्री घरात सुरू झालेला सुखाचा प्रवास आज हॉस्पिटलमध्ये एका नव्या जीवाला जगात आणून दोन्ही परिवारांमधील नात्यांचे बंध अधिक घट्ट करून गेला होता. पुण्याच्या त्या मोठ्या हॉस्पिटलमधून बाहेर पडताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक निवांतपण होतं. आकांक्षा आणि बाळ दोघेही सुखरूप होते. गाडीपाशी आल्यावर शिवमने गाडीची चावी खिशातून काढली, पण अचानक त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. त्याचा पाय थोडा लटपटला आणि त्याने कसाबसा गाडीच्या दरवाजाचा आधार घेतला. अहो काय झालं? ठीक तर आहात ना तुम्ही? प्रियाने काळजीने विचारलं. शिवमने लगेच स्वतःला सावरलं. चेहऱ्यावर एक खोटं हसू आणत म्हणाला, काही नाही ग प्रिया, अचानक पायाला थोडी रोग लागली. दुसरं काही नाही, तू बैस ना गाडीत. त्याने प्रियाला काही समजूच दिले नाही. शरीरातून गेलेले रक्त आणि सकाळी घेतलेले प्रचंड टेन्शन यामुळे त्याला चक्कर येत होती. पण प्रिया आधीच दमली असल्याने तिला आणखी त्रास द्यायचा नाही, त्याचा स्वाभिमान नडला. त्याने कसाबसा स्वतःवर ताबा ठेवला. वाड्यापर्यंत गाडी चालवली. वाड्याच्या विस्तीर्ण दारात गाडी येऊन थांबली. शिवम गाडीतून उतरला खरा, पण त्याचा चेहरा पूर्ण उतरला होता. प्रिया गाडीतून उतरून मुलांकडे जाईपर्यंत शिवम कोणाशीही न बोलता थेट आपला मोर्चा वरच्या मजल्यावरील बेडरूमकडे वळवला आणि तो तिथे जाऊन आडवा झाला. इकडे प्रिया वाड्यातच येताच तिची दोन्ही लहान मुलं शिवांशी आणि प्रियांश मम्मी मम्मी करतच धावत तिच्या गळ्यात जाऊन पडली. आणि प्रिया म्हणाली, माझी सोन्याची पिल्लं. प्रियाने दोघांनाही आपल्या कुशीत घेतलं. त्यांच्या गोड गोड गालाचे पाय घेतले आणि खूप खूप प्रेम केलं. हॉस्पिटलच्या त्या तणावाच्या वातावरणातून आल्यावर आपल्या पोटच्या गोड मुलांना जवळ घेताच प्रियाचे मन हलकं झालं होतं. मम्मी, आमच्यासाठी पुण्याहून काय आणलं? प्रियांशने तिच्या पदराला धरत विचारलं. हे बघा माझ्या शिवांशीसाठी आणि प्रियांशसाठी पुण्यातला आवडता खाऊ. प्रियाने पिशवीतून छान छान पेढे आणि बिस्किटचे पुडे लहान मुलांच्या हातात दिले.
मुलं आनंदाने ओरडतच हॉलमध्ये खाऊ खायला पळाली. तेवढ्यात हॉलमध्ये आबासाहेब काळजीयुक्त चेहऱ्याने येऊन बसले होते. प्रिया त्यांच्या जवळ गेली आणि त्यांच्या पाया पडली. आबासाहेब, काळजीचं कारण नाही हं. सगळं सुखरूप पार पडलंय. आपली आकांक्षा एकदम बरी आहे आणि तुम्हाला छोटा नातू झालाय. प्रियाने आनंदाची बातमी दिली. देवा तुझे कोटी कोटी आभार. जावई बापूंनी म्हणजे कुणालने फोनवर सांगितले होते की मोठी रिस्क होती म्हणून. आबासाहेबांच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. पण राजेंनी सगळं निभावून दिलं ना लाडूबाई? ती म्हणाली, हो आबासाहेब, पण काळजी मिटली आहे. आकांक्षाचे आई बाबा म्हणजे मामा मामी आणि मम्मी पप्पा तिच्यापाशीच हॉस्पिटलमध्ये थांबले. तिला 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळेल. प्रियाने आबासाहेबांना धीर दिला. आबासाहेबांशी बोलून घरची सगळी कामं आवरून आणि मुलांना खाऊ पिऊ घालून जवळपास तासभर झाला होता. प्रियाचे लक्ष अचानक वरच्या खोलीकडे गेले. अहो तर गाडीतून उतरल्यापासून कुठे दिसलेच नाहीत. स्वतःचे आवरून अजून खाली पण आले नाहीत. तिच्या मनात शंका आली. ती घाईघाईने पायऱ्या चढून वर रूम मध्ये गेली. खोलीचा दरवाजा हलकासा उघडाच होता. आतमध्ये बेडवर शिवम शर्ट सुद्धा न बदलता पांघरून घेऊन पूर्ण अंगासरशी झोपला होता. नेहमी राजवाड्यासारखा या वाड्यात आपल्या आवाजाने रुबाब गाजवणारा तिचा रॉयल शेतकरी आज एवढा शांत कसा? प्रिया बेडपाशी गेली. ऐकलत का? काय झालं? कपडे पण नाही बदलले तुम्ही? शिवमने काहीच उत्तर दिलं नाही. त्याचा श्वास जड चालला होता. प्रियाने पांघरून बाजूला केलं आणि घाबरून शिवमच्या कपाळावर हात ठेवला आणि तिचा हात दचकून मागे आला. शिवमचे कपाळ लाव्यासारखे तापले होते. तापामुळे त्याचे ओठ पण सुकले होते आणि त्याचे शरीर थरथरत होते. अहो, अहो, अरे देवा, अगं, अंग तर शेगडीसारखं तापलंय तुमचं. प्रियाचा आवाज भीतीने थरथरला. तिला लगेच पुण्याच्या हॉस्पिटलच्या दारात शिवमचा लटपटलेला पाय आठवला. म्हणजे त्यांना तिथूनच त्रास होत होता. पण त्यांनी मला सांगितलंच नाही. प्रियाला त्याच्या या वेड्या त्यागाचा प्रचंड राग आला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रिया, रडू नकोस की ग. काही नाही, जरा थकवा आला आहे. शिवमने तापाच्या भरात कसाबसा तिचा हात पकडून पुटपुटलं. गप्प बसा हो तुम्ही. स्वतःला नेहमी देव समजता का? दुसऱ्याचे प्राण वाचवायला स्वतःच्या शरीराची काय अवस्था करून घेते तुम्ही बघा. मला सांगायला काय झालं होतं तुम्हाला पुण्यातच? प्रियाने रडत रडतच शिवमला हक्काने ओरडलं. पण तिच्या त्या ओरडण्यात अथांग माया होती. तिने लगेच गंगूमावशींना हाक मारून थंड पाणी आणि रुमाल मागवून घेतला. रात्रभर प्रियाने स्वतःच्या थकव्याचा विचार न करता शिवमच्या कपाळावर पाण्याच्या पट्ट्या केल्या. तापाच्या भरात जेव्हा जेव्हा शिवम अस्वस्थ व्हायचा तेव्हा तेव्हा प्रिया त्याचे डोके आपल्या कुशीत घेऊन त्याच्या केसांवरून मायेनं हात फिरवायची. पहाटेच्या सुमारास जेव्हा शिवमचा ताप उतरला तेव्हा प्रियाचा जीव भांड्यात पडला. शिवमच्या या मौन त्यागाने त्यांच्यातील नात्याचे आणि काळजीचे बंध अधिकच गडद झाले होते. आज मुलं आबासाहेबांपाशीच जवळ ठेवून घेतली होती. कारण शिवमच्या तापीमुळे त्यांना संसर्ग व्हावा नये म्हणून. रात्रभराच्या जागरणानंतर वाड्याच्या खिडकीतून पहाटेची कोवळी किरण खोलीत आली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. शिवमने हळूच आपले जड डोळे उघडले. त्याच्या डोक्यावरील तो जडपणा आता पूर्णपणे निघून गेला होता. अंगही हलके वाटत होते. त्याने बाजूला पाहिले तर प्रिया बेडलाच टेकून त्याचा हात आपल्या दोन्ही हातात घट्ट धरून तशीच बसल्या बसल्या झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर रात्रभर जागल्याचा थकवा साफ दिसत होता. पण तिच्या चेहऱ्यावरील ती सात्विक सौंदर्य शिवमला खिळून ठेवत होतं. शिवमच्या मनात तिच्याबद्दल अथांग प्रेम आणि आदर दाटून आला होता. त्याने हलकेच आपली बोटे हलवली तशी प्रिया दचकून जागी झाली. प्रियाने जागी होताच पहिली गोष्ट केली ती म्हणजे शिवमच्या कपाळाला आपला हात लावून पाहिला. ताप पूर्णपणे उतरला होता. तिने एक भला मोठा सुटकेचा श्वास घेतला. देवा, शेवटी ताप उतरलाच एकदाचा. कसं वाटतंय आता तुम्हाला? कुठे दुखतेय का? मी गंगू मावशींना सांगून गरम पाणी आणायला लावते. ती घाईघाईने उठायला लागली. पण शिवमने तिचा हात सोडलाच नाही. त्याने हलकेच ओढून प्रियाला आपल्या शेजारी बेडवर बसवलं. प्रिया, शांत हो. राणी सरकार, एकदम शांत हो. मला एकदम छान वाटतंय. तुझा हा मायेचा हात डोक्यावर असताना कोणताही ताप जास्त वेळ टिकू शकत नाही. शिवमच्या आवाजात नेहमीचाच तोच रुबाब परतला होता. प्रियाने आपले डोळे फिरवले आणि खोटा राग दाखवत तिचा हात सोडून घेतला आणि म्हणाली,
मस्करी करत आहात ना एकदम? तुम्हाला काही गांभीर्यच नाहीये स्वतःच्या तब्येतीचं. पुण्यातून निघताना चक्कर आली होती ना? मग मला सांगायला काय झालं होतं? जर रात्री मी खोलीत आले नसते, तुम्हाला असं तापेने फणफणलेलं बघितलं नसतं तर? काही बरं वाईट झालं असतं तर? या प्रियाचं काय झालं असतं? विचार केलाय का कधी? बोलता बोलता तिच्या डोळ्यातून पुन्हा 2 थेंब घळाघळा वाहिले. शिवमने अजिबात वेळ न घालवता तिचे ते अश्रू आपल्या अंगठ्याने पुसले. माफ कर ग माझी सोन्यासारखी बायको, पण विचार कर, तू आधीच पुण्यात आकांक्षाच्या काळजीने सुकली होतीस. त्यात जर मी माझी तब्येत बिघडल्याचं सांगून तुला अजून टेन्शन दिलं असतं तर? मला ते चाललं नसतं हां. पुरुष आहे मी, कुटुंबाचा कणा असतो ना तो. मला असं हतबल झालेलं तुला दाखवायचं नव्हतं ग. ठेवा तो तुमचा पुरुषी अहंकार बाजूला. प्रिया हक्काने त्याच्या छातीवर हलकीशी बुक्की मारत म्हणाली, कणा असाल तुम्ही कुटुंबाचा, पण त्या कण्याला सावरणारी पाठ ही तुमची बायकोच आहे हे विसरू नका. इथून पुढे काही झालं ना, तर आधी मला सांगायचं. मला तुमच्या सुखासोबत तुमच्या दुःखात आणि त्रासातही बरोबरीचा वाटा हवाय. शिवमने तिची ती बुक्की मारलेली जागा पकडली आणि तिला हळूच आपल्या छातीशी ओढलं. प्रियानेही विरोध न करता आपले डोके त्याच्या भक्कम छातीवर विसावले. शिवमने तिच्या केसांवरून हात फिरवला. तिच्या कपाळावर एक अतिशय मनापासून चुंबन घेतला आणि म्हणाला, थँक प्रिया, रात्रभर माझी माऊली होऊन मला सांभाळल्याबद्दल. आज मला समजते की संपूर्ण जगासाठी मी रॉयल शेतकरी असेन, पण तुझ्यासाठी मी फक्त आणि फक्त तुझा शिवम आहे. आणि हा हक्क, हा तुझा रुसवा मला जगातल्या सगळ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे प्रिया. शिवम अतिशय भावुक होऊन म्हणाला. प्रियाने शिवमच्या छातीवर बोट फिरवत वर पाहिलं. तिच्या ओठांवर आता एक गोड हसू आलं. नात्यात थँक्यू नसतो असं कुणाला तुम्हीच सांगत होतात ना, मग आता स्वतःच काय बोलताय? अरे वा, म्हणजे आमचेच शब्द आमच्या उलटले जात आहेत तर? शिवमने मिश्किलपणे डोळा मारत म्हटलं. तेवढ्यात खोलीच्या दारापाशी लहान पावलांचा आवाज आला. शिवांशी आणि प्रियांश दारातून आत डोकावत होते. पप्पा, मम्मी असं करत होते. या ना माझ्या पिल्लांनो. शिवमने दोन्ही हात पसरले आणि म्हणालो. तशी दोन्ही मुलं पळतच येऊन बेडवर शिवम आणि प्रियाच्या अंगावरच पडली. पप्पा, रात्री तुम्हाला खूप ताप होता ना, मम्मी रात्रभर देवापाशी प्रार्थना करत होती, छोट्या प्रियांशने निष्पापपणे सांगितलं. शिवमने प्रियाकडे पाहिलं. तिच्या डोळ्यातून आता सुखाचे पाणी वाहत होते. शिवमने दोन्ही मुलांना जवळ घेत प्रियाचा हात आपल्या हातात घेतला. वाड्याच्या त्या खोलीत पुन्हा एकदा मोगऱ्याचा सुंदर सुवास दरवळत होता, जो त्यांच्यातील या अथांग कौटुंबिक प्रेमाची आणि अतूट नात्याची साक्ष देत होता. काळ पंख लावून उडून गेला होता. वाड्याच्या आणि हॉस्पिटलच्या कॉलेजच्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता शिवम प्रियाच्या आयुष्यात सुखाचे अनेक ऋतू येऊन गेले होते. त्यांचे ते गोड जुळे शिवांश आणि प्रियांश आता छान खेळत बागडत होती. 6 वर्षांची झाली होती तर दुसरीकडे अतुल आणि जान्हवीचा मुलगा वंश आता 8 वर्षांचा झाला होता. आज अतुलच्या घरी वेगळीच धामधूम होती, कारण आज वंशचा 8वा वाढदिवस होता. या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण रॉयल टोळी अतुलच्या घरी एकत्र आली होती. शिवम, प्रिया आपल्या दोन्ही मुलांसह वेळेत पोहोचले होते. पण घरात आल्यावर प्रियाचे डोळे कोणाला तरी शोधत होते. जान्हवी वहिनी, अस्मी आणि चैतन्य अजून आले नाहीत का? कुठे आहेत दोघं? प्रियाने घरात पाऊल टाकताच विचारलं. सख्खी नणंद असली तरी अस्मी आणि प्रियाचं नातं मैत्रिणीसारखं घट्ट झालं होतं. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.